सन्मान आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना, महानायिकांना विनम्र अभिवादन करत हा शिवसेनेचा वटवृक्ष हे बीज ज्यांनी लावलं आणि आपल्या रक्ताचं पाणी करून, हाडाची काढव करून ज्यांनी वाढवली, घडवली त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत या मंचावर उपस्थित या भागाचे संपर्क प्रमुख आमदार आयुष्यमान दुष्यंतजी चतुर्वेदी, पूर्व विदर्भ संघटक आयुष्यमान सुरेशजी साखरे, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडेजी, महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, शहर प्रमुख नितीन तिवारी, ग्रामीण संपर्क प्रमुख बाळा राऊत, पूर्व विदर्भ सहसंघटक सतीश हरडे, आमच्या महिला संघटिका पूर्व विदर्भच्या शिल्पाताई बोडखे, पूर्व नगरसेविका मंगलाताई गौरे, शहर प्रमुख दीपक कापसे, तद्वतच सहसंपर्क प्रमुख उत्तम कापसे, आमचे अतिशय सुंदर ज्यांनी ग्रामीण पर्वातली महाप्रबोधनची सभा घेतली ते रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे, शहर प्रमुख प्रवीण बर्डे, सुरेखाताई खोब्रागडे, अत्यंत उत्तम काम करणाऱ्या सुशीलाताई नायर, प्रीतम कापसे, सुरेखा गाडे, आशिष हडगे, अब्बास अली, ज्यांनी हिंदीमध्ये आपलं म्हणणं मांडलं असे आयुष्यमान नितीनजी तिवारी, आमची युवती सेनेची अत्यंत कर्तबगार, कारण आम्हाला अभिमान आहे की शिवसेनेमध्ये सगळ्या पिढीतले वक्ते आहेत, तोफा आहेत आमच्याकडे सगळ्या, आमची अपूर्वा पित्तलवार, सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, महाप्रबोधन यात्रा पर्व 2ची ही उद्घाटकीय सभा आज होत आहे. महाप्रबोधन पर्व 1ला आपण प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिला. चांद्यापासून बांद्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये महाप्रबोधन सभा गाजल्या. इलाका तुम्हारा और धमाका हमारा हे ब्रीद घेऊन आम्ही त्या मतदारसंघात गेलो. आम्ही कुणाच्याही मागे बोललो नाही. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्या इलाक्यात घुसून बोललो. ती स्टाईल आहे आमची. आम्ही कपट कारस्थानं करणारे नाही आहोत, आम्ही कूटनीती करणारे नाही आहोत. आमचं कसं ओपन किचन असतं, जे शिजतं ते दिसतं. आम्ही ओपनली खुल्या मनानं निधड्या छातीनं वार करणारी आणि वार झेलणारे वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आता या सगळ्यांमध्ये मी नागपूरमधून निवडलं. ग्रामीण महाप्रबोधनची जी पर्व 1 होतं त्याची सुरुवात आम्ही ठाण्याच्या टेंभी नाक्यातनं केली होती, कारण आम्हाला बुडाखाली जाळ लावायला आवडतो. त्यामुळे आम्ही ती सुरुवात टेंभी नाक्यातनं केली होती. आता महाप्रबोधन 2ची सुरुवात आम्ही नागपूरमधनं करतोय. नागपूरमधनं जेव्हा सुरुवात करतोय म्हटलं त्यावेळेला खूप साऱ्या माध्यमांनी म्हटलं की अरे तुम्ही फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातनं वगैरे करत आहात का? तो मला काही बालेकिल्ला वगैरे वाटलाच नाही. म्हणजे मी नागपूरला बालेकिल्ला म्हणून शोधायचा प्रयत्न करत होते. मग मी नागपूरचे सगळे फुटेज काढत होते. तर हरीच्छा हे काय, मध्येच पूल पडलाय, रस्ता तुटलाय, पाणी पाणी झालंय, लोक पोहत पोहत चालत आहेत, स्मार्ट सिटीचा पाक बोजवारा उडालाय, आणि हा बालेकिल्ला कशाचा? हे तर पाणीच पाणी, पाणीच पाणी. मी म्हटलं अरे नागपूरला कधी समुद्र वगैरे आला की काय? हे म्हणाले असं नाही ताई, असं नाही. एकाच पावसामध्ये नागपूरचे 3, 13, 9, 18 झालेले आहेत. स्मार्ट सिटीच्या बाता मारणाऱ्या फडणवीसांच्या या नागपूरची अवस्था काय आहे हे दाखवलं. पण मला जरा कमालच वाटली. म्हणजे विचार करा,
की एकीकडे मुंबईमध्ये समुद्र आहे, भरती ओहोटी असते, खाली ड्रेनेज असतात, असं असताना सुद्धा मुंबई तुंबली नाही. जेव्हा एकदा भरतीची वेळ होती आणि त्याच वेळेला सुनामी आणि सगळे प्रसंग होते, 26 जुलैचा प्रचंड मोठा पाऊस झाला होता, तेव्हा आमच्या अमृता वहिनी अशा स्टाईलमध्ये फोटो बिटो काढायला उभ्या राहिल्या होत्या. मी शोधत होते त्या सगळ्या याच्यामध्ये की अरे अमृता वहिनींचा एकही फोटो नागपूरमध्ये कसा काय नाही निघाला बरं. नागपूरमध्ये त्यांनी असं करून फोटो काढायला पाहिजे, असं कसं. मी अमृता वहिनींची फॅन आहे, मला त्यांचं फोटो सेशन आवडतं. आपल्याला नाही फोटो काढता येत पण त्यांना काढता येतात ना. बाकी कोणी स्मार्ट होवो अगर न हो, कोणाचा विकास होवो अगर न हो. आमच्या वहिनींच्या पहिल्या शपथविधीचे फोटो आणि आताचे फोटो बघितल्यावर स्मार्ट कोण झाले, विकास कोणाचा झालाय हे दिसतच की. दुष्यंत भाई मैं बहुत ही क्या बोलते हैं उसे, हम बहुत संस्कारी लोग हैं, बहुत संस्कारी लोग हैं. और हम हमारे संस्कार, हमारे जो पार्टी सुप्रीमो है उनके संस्कार, हमारे परिवार के संस्कार, इन सभी की चर्चा अगर की जाए तो हम उनके जैसे ना वैसे हम शब्द इस्तेमाल कर सकते हैं, ना उनकी जैसी औची हरकतें हम कर सकते हैं. हम जब भी बोलते हैं बहुत स्टडीड बोलते हैं, विथ पेपर बोलते हैं. मग म्हटलं अरे हे बाले किल्ला वगैरे असं कसं काय म्हणतायत लोक. तर काही लोक म्हणाले अहो असं नाही म्हणाले, देवाभाऊ खूप अभ्यासू माणूस आहे. मलाही असंच वाटायचं. आता बहिणींना वाटतं ना, भावांवर प्रेम असतं तर भाऊ आपला अभ्यासू आहे. तर मला पण वाटायचं की देवाभाऊ म्हणजे खूप अभ्यासू माणूस. हळूहळू कळलं की अरे असं काही नसतं, असं काहीच नसतं. संघी लोकांनी केलेला हा प्रचार आहे. RSSच्या लोकांना एखाद्या माणसाचं जर अवमूल्यन करायचं असेल तर त्याचं ते कॅरेक्टर असोसिनेशन करतात. जसं त्यांनी काँग्रेसचं मॉडेल खोटारडं ठरवण्यासाठी जाणीवपूर्वक गांधी, नेहरू, अगदी इंदिराजींपासून सोनियाजींपर्यंत आणि आता राहुलजींपर्यंत त्यांनी कॅरेक्टर असोसिनेशन केलं. असंच कॅरेक्टर असोसिनेशन त्यांनी उद्धव साहेबांच्या बाबतीत करायचा प्रयत्न केला. हे संघी लोक इतरांच्या कॅरेक्टर असोसिनेशन करण्यामध्ये पुढे असतात, पण त्यांच्या स्वतःच्या लोकांबद्दल बोलताना मात्र फार बडा चढाके आणि त्याला दिव्य वलयांकित करण्याचा प्रयत्न करतात. असाच दिव्य वलयांकित करण्याचा प्रयत्न त्यांनी करताना बघा गमजा बघा त्यांच्या, वर नरेंद्र खाली देवेंद्र. अरे वा, वर नरेंद्र खाली देवेंद्र, मंत्रालयात उंदर. खरंच उंदर बरं का. मंत्रालयात उंदीर मारायचं टेंडर दिलं होतं. मी खोटं बोलत नाहीये. मी म्हणजे कोणीतरी म्हणेल की तुम्ही मंत्रालयातल्या लोक, नाही नाही असं नाही. मंत्रालयात खरंच उंदरं झाली होती, मी त्याच्यावरती बोलते. अकेला देवेंद्र क्या करेगा, क्या मोदी है तो मुमकिन है, हे सगळं काय आहे माहितीये, दिव्य वलयांकित करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही महाप्रबोधन का करतोय? महाप्रबोधन करण्याचं कारण हे आहे की लोक प्रबोधित झाली पाहिजेत. लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, प्रबोधनात परिवर्तन झालं पाहिजे. निव्वळ शिव्या देणे, निव्वळ टीका करणे हा आमचा उद्देश नाहीये. आम्ही प्रबोधन पर्व 1 मध्ये हा विश्वास दिला महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या शिवसैनिकांना की शिवसेना कधीच संपत नसते. शिवसेनेची ऊर्जा सरस्वती अखंड आहे, ती अखंड राहील. काळ कुणासाठी थांबत नसतो. शिवसेना पुन्हा उभी राहील हा विश्वास आम्ही पर्व 1 मधनं राज्यात निर्माण केला. ज्या ज्या लोकांनी उद्धव साहेबांवरती आरोप केले होते, ज्या ज्या लोकांनी उद्धव साहेबांना हिंदुत्व सोडलंय वगैरेच्या बाता मारल्या होत्या, त्या प्रत्येकाला त्याच्या मतदारसंघात जाऊन आम्ही मुहतोड उत्तरही दिली आणि ते कशासाठी गेलेले आहेत त्याची कारण सुद्धा आम्ही बैजवार पुराव्यासकट सांगितली. पर्व 2 मध्ये आमचा उद्देश आहे की आम्ही पर्व 2 मध्ये महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रश्नांची, लोकाभिमुख प्रश्नांची चर्चा करावी, एक लोकमंथन घडवून आणावं. नुसताच पक्ष फोडणे म्हणजे विकास नसतो, तर पक्ष फोडण्यापेक्षा महाराष्ट्रातला प्रत्येक जात धर्मातला माणसाला माणूस जोडणे हा खरा विकास आणि समृद्धी असते, जे आम्हाला सन्मान्य उद्धव साहेबांनी शिकवलेली आहे. त्यासाठी म्हणून आम्ही महाप्रबोधन 2 साठी सज्ज झालो.
आणि महाप्रबोधन 2 साठी सज्ज होताना हे परिवर्तन शक्य आहे. कितीही अंधार पडला राजे हो तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. आदित्योदय होणार आहे. हा आदित्योदय करण्यासाठी आम्ही सगळेच शिवसैनिक कटिबद्ध आहोत. दादा हो ते म्हणाले की देवाभाऊ फार हुशार आहेत. मला वाटलं ते हुशारच आहेत. मग ते हुशार आहेत म्हणजे काय? ते चाणक्य आहेत म्हणजे काय? ते मास्टर माइंड आहेत म्हणजे काय? मग मला असं वाटलं की चाणक्य आणि मास्टर माइंडची व्याख्या माझ्या दृष्टिकोनातनं काय? चाणक्य म्हणजे जे उत्कृष्ट राजकारणी असतात, जे संघटन कौशल्य असतं, जे संघटन वाढवतात, ताकद वाढवतात, माणसं तयार करतात, फळ्या तयार करतात. मग मी त्या क्रायटेरियामध्ये देवाभाऊंना बघायला लागले की खरंच तशी काही परिस्थिती आहे का? तर मला जरा विशेषच दिसलं हो सगळं. फारच विशेष वाटलं. तुम्ही विचार करा राजे हो. एकेकाळी म्हणण्यापेक्षा आजही दस्तूर खुद्द मोदी जी सांगतात की मैं पवार साहब का मार्गदर्शन लेता हूं. त्या आदरणीय पवार साहेबांचा मी विचार केला की पवार साहेबांनी किती नेते घडवले. तर पवार साहेबांनी किती नेते घडवले बाबा. तर वळसे पाटील पवार साहेबांनी घडवले, हसन मुश्रीफ पवार साहेबांनी घडवले, किंवा इकडे अनिल देशमुख पवार साहेबांनी घडवले. कितीतरी नेत्यांची नावं सांगता येतील. कितीतरी प्रफुल्ल पटेल असतील पवार साहेबांनी घडवले. मोहिते वगैरे हे सगळे पवार साहेबांनी घडवले. अगदी आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित दादा कुणी घडवले? पवार साहेबांनी घडवले. वंदनीय बाळासाहेबांनी कुणाला घडवलं? अरे आढळराव पाटील असतील, बाळासाहेबांनी घडवले. अजून कोण होतं? चंद्रकांत खैरेजी असतील, बाळासाहेबांनी घडवले. संजय राऊत साहेब असतील, कुणी घडवले? बाळासाहेबांनी घडवले. उद्धव साहेब कुणी घडवले? बाळासाहेबांनी घडवले. कितीतरी नावं असतील की जी वंदनीय बाळासाहेबांनी घडवली. मग मी विचार करत होते देवाभाऊंनी कुणाला घडवलं? मला एकही नाव सापडत नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी कुणाला घडवले? कुणाला घडवले? मी मग नाव शोधायला लागले की अरे कोण आहे का एखादा नाव? आणि एकही नाव माझ्या समोर दिसत नव्हतं. कारण आता देवेंद्र भाऊंच्या सोबत जी जी सगळी आहेत ती सगळी शिवसेनेने आणि काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने घडवलेली माणसं आहेत. भाड्याने जमवलेली माणसं. भाजपा म्हणजे काय? भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजपा. देवेंद्र भाऊ तुम्ही चाणक्य नाही आहात. चाणक्य नेते घडवत असतो, चाणक्य माणसं घडवत असतो. तुम्ही काय माणसं घडवली? तुम्ही एकही माणूस घडवला नाही. आणि देवेंद्र भाऊ जर तुम्हाला वाटत असेल ना, खैर मी अशा लोकांची नावही घेणं पसंत करत नाही, पण सदावर्ते, नितेश किंवा काय कंबोज किंवा अजून बरीचशी नावं आहेत अशी, हे काय नवनीत अक्का वगैरे, हे नेते नाही आहेत. देवेंद्र भाऊ ही तुमची बार्किंग टीम आहे. आणि त्यामुळे तुम्ही चाणक्य नाही आहात. तुमची इमेज चाणक्याची करण्याचा प्रयत्न भाजपाच्या लावारिस पेड ट्रोलर्सनी केला, पण तुमची इमेज चांद्यापासून बांद्यापर्यंत संबंध महाराष्ट्रात जी झाली ती पक्ष फोड्याची इमेज झाली. तुम्ही पक्ष फोडले, तुम्ही माणसं फोडली, तुम्ही महाराष्ट्र अस्थिर केला, महाराष्ट्राचं सरकार अस्थिर केलं. त्याचा परिणाम काय झाला राजेव माहितीये? लोकांच्या खुर्च्या गेल्या ते जाऊ दे. उद्धव साहेबांनी तर स्वतःहून राजीनामा दिला, सोडून द्या ते, आम्हाला सत्तेचं काहीच घेणं देणं नाही. पण सरकार अस्थिर झाल्यामुळे मोठ्या मोठ्या उद्योजकांना, सरकार अस्थिर असेल तर मोठमोठे इन्व्हेस्टर पैसे इन्व्हेस्ट करत नाही. पैसे इन्व्हेस्ट नाही झाले, उद्योगच नाही आले तर आमच्या लोकांना रोजगार कुठून मिळणार? हा रोजगार मिळणं फार गरजेचं होतं, पण तो नाही मिळाला. कारण एक 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 उद्योग गुजरातला जायला लागला. लोक म्हणतील की ताई तुम्ही असं कसं काय म्हणताय? चाणक्य किमान जी एक गोष्ट बोलली ती खरी तरी करून दाखवत असेल, पण कुठली गोष्ट खरी करून दाखवली बरं? देवाभाऊ म्हणाले होते की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही. काय झालं बरं? म्हणजे अमृता बहिणींनाच हा प्रश्न विचारायला पाहिजे की वहिनी असं कसं काय केलं भाऊंनी? हा, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय तुम्ही लग्नच करणार नव्हतात, मग काय झालं त्या प्रतिज्ञेचं, त्या शब्देचं? क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. जेल पाहिजे की नाही? असो दादा, एक व्हिडिओ दाखवा की.
एक व्हिडिओ दाखवा जरा. हा लावा. आवाज जरा फुल सोडा बाबा. हा. एनसीपीची राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेची वेळ राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह हवा आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन. राष्ट्रवादी हे प्रभू श्रीरामाचा आदर्श सांगतात. अरे प्रभू श्रीराम सत्यवचनी होते असं सांगितलं जात होतं. तुम्ही काय खरं वागताय? राष्ट्रवादीशी युती नाही 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 म्हणणाऱ्यांनी 2 वेळा पहाट संध्याकाळी किती वेळा शपथविधी केला? अरे 72 तासामध्ये घुमजाव केला तुम्ही. 72 तासाच्या आधी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांच्यासोबत 72 तासानंतर तुम्ही गले मिल जाओ कार्यक्रम केला. तुम्ही आम्हाला सांगता म्हणजे देवाभाऊ कोणत्या गोष्टी पाळतात बरं? जाऊ दे, हे जाऊ दे. मी म्हटलं ना की मला लोकाभिमुख प्रश्नांवरती बोलायला आवडतं. लोकांचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. राजे हो, कोविडच्या काळात आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. या यंत्रणेमध्ये अनेक लोकांनी काम केलं. त्यात असा एक वर्ग होता की ज्या वर्गाने प्रचंड जीव तोडून जीव धोक्यात घालून काम केलं, जे होते कंत्राटी कामगार. हे सगळे आरोग्य खात्याचे कंत्राटी कामगार. या आरोग्य खात्याच्या कंत्राटी कामगारांच्या सोबत जेव्हा यांचे आंदोलनं चाललेली होती, सरकार आपलं होतं. आणि त्यावेळेला नाही, आपल्याही सरकारच्या आधी म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असण्याच्याही आधी त्यावेळेला एक मोर्चा निघाला कंत्राटी कामगारांचा, ज्यामध्ये 10 वर्षापेक्षा अधिक सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गास नियमित सेवा कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन श्रेणी उपलब्ध करून द्यावी यासाठी आरोग्य कर्मचारी हे आंदोलन करत होते. त्यात देवेंद्रजी भाषण करायला गेले आणि त्यांच्यासोबत सगळे होते बरं का. भाषण काय केलं? दादा जरा दाखवा एकदा लोकांना. पिट्टा पाडणे याला म्हणतात. चित्र फाटतंय जरा ते. काय म्हणतायत देवेंद्रजी की आम्ही प्रश्न हातात घेतला की प्रश्न तरी सुटतो, नाहीतर सरकार तरी पडतं. नालायक वगैरे शब्द वापरले, शिव्या दिल्या, संस्काराप्रमाणे बोलत राहिले. मुख्यमंत्र्यांना नालायक वगैरे म्हणण्यापर्यंत हिंमत गेली. हे सगळी भाषा त्यांनी वापरली. या मोर्चातलं हे 3-4 मिनिटाचं भाषण आहे. ओल्ड फार जुनी प्रत असल्यामुळे आणि ते पिक्चर असं फाटत असल्यामुळे तुम्हाला चेहरा नीटसा दिसला नाही राजे हो. ते देवेंद्रजी सरकारमध्ये आले. बरं आले तर आले, एक पक्ष फोडला. एवढा पक्ष फोडून काही उपयोग नाही झाला. ते उपमुख्यमंत्री झाले. ज्यांचा मुख्यमंत्री झाला त्यांचा आरोग्यमंत्री झाला. मग त्या आरोग्यमंत्र्याने पण गळा काढायला सुरुवात केली. बघा हे लोक शब्द किती पाळतात, लोकांचे प्रश्न किती महत्वाचे आहेत. दादा जरा दाखवा. महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला शोभे अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडे झालेलं आहे. रस्त्यावर उतरून प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचं आपल्या माध्यमातून अभिनंदन करतोय. आणि म्हणून एक महत्वाची अपेक्षा, हे 7 ते 8 महिने मी आपल्या कॅबिनेटकडे सांगतोय, भाऊ आपल्याकडे माझी व्यथा मानतोय, माझ्या सर्व मंत्रिकांकडे मी माझी व्यथा मानतोय. त्या लोकांचं कुठंतरी ह्या लोकांचं भलं करायचं आहे. तानाजीरावांना कुणाचं भलं करायचंय? कंत्राटी कामगारांचं भलं करायचंय. जाहीर सभेत सांगताहेत. आत्ताचं सरकार आहे, 4-6 महिन्याखालचं हे भाषण आहे. याच्यात अजून एक आहे माझ्याकडे व्हिडिओ, पण आता माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून तो दाखवत नाही.
जो विधानसभेच्या पटलावरती प्रश्न विचारल्यानंतर त्याला त्यांनी उत्तर देतानाही सांगितलंय की आम्ही कंत्राटी कामगारांना कायम करणार आहोत. घोडं कुठं अडलं, माशी कुठे शिंकली? जर तुमच्याकडे वाया सुरत गुवाहाटी करायला पैसे येऊ शकतात, खोक्यांचं वाटप करायला पैसे येऊ शकतात, शासन आपल्या दारीच्या नावाखाली मोठमोठे इव्हेंट करायला पैसे येऊ शकतात, वेगवेगळ्या न्यूज पेपरला स्वतःची मिरवून घेण्यासाठी जॅकेट कव्हरच्या जाहिराती करायला पैसे येऊ शकतात, तर या कोविडच्याही काळात जीव धोक्यात घालून राबणाऱ्या या सगळ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना परमनंट करताना काय प्रॉब्लेम आहे हे एकदा त्यांनी सांगितलं पाहिजे. का ते त्याच्यावर बोलत? हा लोकांचा प्रश्न आहे, लोकांसाठीचा प्रश्न आहे, पण त्यावर ते बोलतच नाही. दादा जरा पुढचा फोटो एक जरा दाखवा लोकांना. हा एक फोटो आहे, हे पत्र आहे स्वतः देवेंद्रजींचं. शक्य झालं तर झूम करा त्याला थोडं. हे देवेंद्रजींनी लिहिलेलं पत्र आहे. पत्र कधी लिहिलंय माहितीये तुम्हाला? मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही. हे पत्र 21 डिसेंबर 2020 ला लिहिलंय. या पत्रावर त्यांनी पुढे एक पाठपुरावा करणारा पत्र आता माझ्याकडे नाहीये, जे त्यांनी जून 21 ला पण लिहिलेलं पत्र आहे, 21-22 ला लिहिलेलं पत्र आहे. यात ते असं सांगतात, जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तळेगाव ही कंपनी बंद होणार असल्याने 3578 कामगारांवर उपासमारीची वेळ येते. याबाबत तात्काळ उपाययोजना करावी. उपाययोजना नाही केली तर मोर्चे काढेल, संप काढेल, सरकार पाडेल. सरकार पाडेल. सरकार पाडण्यावर फार जोर आहे बिचाऱ्याचा. सरकार पाडेल. पुढे त्यांनी पाडलं सरकार. पाडलं म्हणजे कसं पाडलं? खोके बिके खर्चून पाडलं. अरे पण ठीक आहे बाबा, पाडलं सरकार, पण ह्या पत्राचं काय? ज्याच्यात तुम्ही लिहिताय की तुम्ही सांगताय की कामगार संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयामध्ये निवेदन दिले, सदर प्रकरण औद्योगिक न्यायालयाकडे प्रलंबित आहे. तसेच सद्यस्थितीत या कंपनीमध्ये 1578 कायमस्वरूपी व 2000 कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगार असे एकूण 3578 कामगार काम करत असून या कामगारांची नोकरी गेल्यास त्यांच्यावर कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. विरोधी बाकावर बसल्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. हे तत्वज्ञान आठवणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः उपमुख्यमंत्री झाल्यावर का विसर पडतोय? तळेगाव मध्ये ही सगळी बिचारी माणसं आपली बाया पोरं लेकरं घेऊन तिथे बसली आहेत आंदोलनाला. तुम्ही त्या बायकांना जर भेटलात तर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल, ज्या सांगतात की ताई पगार नाहीये, लेकरांना चांगल्या शाळेतनं काढून आम्ही आता घरी बसवलंय, फीस भरू शकत नाही. कित्येकांचे फ्लॅटचे हप्ते देणं झालं नाही, फ्लॅटला सील झालं, जे बिचारे रस्त्यावर आले. कित्येकांच्या घरात त्या बायका सांगतात ताई लेकराचा वाढदिवस करायला पण पैसे नाही राहिले, किंवा खाऊ घालायला चांगलं चॉकलेट घेऊन द्यायला आमच्याकडे पैसे नाही राहिले. ही इतकी वाईट अवस्था मात्र आता ते अजिबात बघत नाही. थोडक्यात काय, महाराष्ट्राच्या जनतेच्या हे लक्षात आलं पाहिजे की देवेंद्रजी फक्त आणि फक्त विरोधी बाकावर असल्यावर महाराष्ट्र अस्वस्थ ठेवण्यासाठी, महाराष्ट्र अशांत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करत राहतात. आणि महाराष्ट्र अस्वस्थ आणि अशांत ठेवताना ते वेगवेगळ्या टीमला कामाला लावतात आणि मग त्यांच्या टीम फार काम करतात. गुणरत्न सदावर्ते सारखा एखादा माणूस त्यांच्यासाठी काम करतो आणि काम करताना म्हणतो, जो पवार साहेबांचा उल्लेख वयोवृद्ध पुढारी असा करतो आणि देवेंद्रजींचा उल्लेख श्रद्धेय असा करतो, यातच त्याला सुपारी कुणाची मिळाली हे कळतं. ही सगळीच्या सगळी जी टीम आहे, राजे हो तुम्ही विचार करा, हे फार स्वच्छतेच्या बाता मारत होते, फार मोठमोठ्या गप्पा मारत होते. या गप्पा मारणाऱ्या लोकांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ईडीचे आरोप केले, त्या प्रत्येकाला नंतर सत्तेमध्ये सामावून घेतलं. देवेंद्र फडणवीस साहेबांना या इलेक्शन मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने प्रश्न विचारावे लागतील की देवेंद्रजी तुम्ही ज्या ज्या लोकांवर आरोप केले ते सगळे आता तुमच्याच सोबत आहेत. त्यांच्यातल्याच एका आक्रस्ताळ्या बाईने संजय राठोडांना कशाने मारण्याची भाषा केली, ते संजय राठोड आता त्यांच्या पंक्तीला मंत्री म्हणून बसतात. आता त्याच्यावर ते काहीच बोलत नाहीत. ज्येष्ठ स्वच्छता दूत किरीट भाऊ आता त्यांचा व्हिडिओ बाहेर आल्याने जरा शांत आहेत. ते ह्या माणसाने कुणाकुणावर आरोप केले आणि कुणाच्या सांगण्यावरून केले. देवेंद्रजी ज्या पद्धतीने या वेगळ्या वेगळ्या लोकांवरती काम करतात आणि या लोकांना कामाला लावतात, ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे राजे हो, की ही सगळीच्या सगळी माणसं, बरं ह्याच्यातला कुणीही बोलला, जर देवेंद्रजींना कुणी प्रश्न विचारले
तर देवेंद्रजी लगेचच त्याला धमक्या द्यायला लागतात. काल एक धमकी त्यांनी दिली, ऑन एअर धमकी दिली आणि ते म्हणाले मी बोलणाऱ्यांची तोंड बंद करेन. म्हणजे ड्रग्जवर कुणीच बोलायचं नाही, एमडी सारख्या केमिकलवर कुणीही बोलायचं नाही. गेली इतक्या महिन्यांपासून ड्रग्जचे एवढे सगळे कारखाने दिसत आहेत, यावर कुणीच बोलायचं नाही. ललित पाटील कसा पळाला, कुठून पळून गेला, यावर एकही प्रश्न विचारायचा नाही. राज्यात सगळीकडे एवढा क्राईम वाढलाय, त्या क्राईमवर बोलायचं नाही, कशावरच बोलायचं नाही. इतक्यापर्यंत दहशत देवेंद्र फडणवीस साहेबांची की अगदी 2 दिवसापूर्वी याच नागपूरमध्ये डीसीपी झोनचा अधिकारी असणारे राहुल मदने, या राहुल मदने साहेबांची कॉलर पकडण्यापर्यंत, काय तो पुष्कर कोशी शेट्टीवा, डीसीपी झोनच्या अधिकाऱ्याची कॉलर पकडण्यापर्यंत भाजपच्या पदाधिकाऱ्याची मजल जाते. देवगिरीच्या बंगल्यावर ही सगळी दादागिरी आणि मुजोरी चालू असते आणि देवेंद्रजी त्याच्यावर चकार शब्दाने बोलत नाही. म्हणजे कुठली गोष्ट अधोरेखित करायची आणि कुठली इग्नोर करायची हे संघी ट्युशन त्यांना पक्की मिळालेली आहे. देवेंद्रजी एरवी खुट्ट झालं तरी काही बोलायला तयार होतात, परंतु जे जे त्यांच्या विरोधात काही कुणी प्रश्न विचारतो त्याचं ते काय हल करतात. सतीश उके माहिती असेल नागपुरातल्या लोकांना, काय सतीश उकेची चूक होती. एक वकील माणूस, वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणारा माणूस. सतीश उकेने फक्त आणि फक्त एक प्रश्न विचारला होता की साहेब तुम्ही 2009ला जो काही निवडणुकीचा अर्ज भरला, 9ला 14 जो अर्ज भरला, याच्यामध्ये तुम्ही चुकीची माहिती भरली आहे, तुम्ही शपथपत्र चुकीचं दिलंय. काय त्या बिचाऱ्याला अडकवला, काय पद्धतीने अडकवलं सतीश उकेला. 500-700 स्क्वेअर फीटचं महज घर त्याचं, स्लम एरियातलं घर त्याचं, पण 700 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये 50 ईडीचे अधिकारी येऊन बसतात. 50 ईडीचे अधिकारी सूड उगवल्यासारखे त्याच्याशी वागतात. आणि कशासाठी सापडणार तर काहीच नव्हतं, पण त्याचाच लॅपटॉप हस्तगत करून त्याच्याच लॅपटॉप मध्ये काही गोष्टी भरायच्या आणि त्यालाच चुकीचं ठरवायचं. असंच तर मागे काही पत्रकारांना केलं, न्यूज क्लिकशी संबंध जोडले, चायनाचं फंडिंग सांगितलं आणि त्याही लोकांना मग त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार केली. म्हणजे एकीकडे तुम्ही पत्रकारांनी जर सत्य मांडलं तर पत्रकारांना तुम्ही चायना फंडिंगच्या नावाखाली उचलता. सामाजिक कार्यकर्ते कुणी बोलायला लागले, त्या बोलताना त्याचं बायफर्केशन करता. दलित बोलायला लागला तर त्याला नक्सलाईट करार देता. मुसलमान बोलायला लागला तर त्याला दहशतवादी ठरवता. अजून कुणी बोलायला लागला तर त्याला ईडी सीबीआयच्या फेऱ्यात अडकवता. काहीच नाही सापडलं. सुषमा अंधारे सारखी एखादी की जिचं काहीच बॅगेजच नाहीये, ती कशातच नाही सापडली, तर तिच्यावर व्यक्तिगत हल्ले करायला बघता. काय देवेंद्र भाऊ याला राजकारण म्हणत नाहीत. राजकारण करायचं असेल तर निवडणुकींना सामोरे जाऊन तिथे दाखवलं पाहिजे. आ देखे जरा किसमे है कितना दम. निवडणूक घेऊन दाखवा. तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून तुमची ताकद दाखवा, काय तुमची ताकद आहे ती. पण तुम्ही रडीचे डाव कशासाठी खेळता. जरा कोणी बोलायला लागला की लगेच त्याला नोटिसा येतात. रोहित पवारांना नोटीस बरोबर आत्ताच येते, परंतु मुश्रीफ साहेबांना लगेच क्लीन चिट मिळते. काय प्रकार आहे हा. त्यांच्याच पक्षातल्या एक नेत्या त्यांच्यापासून जरा वेगळा विचार मांडतायत म्हटल्यावर बघा, हा अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचा जीएसटी माफ होतो, पण त्यातनं नेमका पंकजा मुंडेंचा कारखाना वगळला जातो. काय गमतीचं राजकारण आहे, किती सुडाचं राजकारण आहे. देवेंद्र भाऊंनी एवढं सगळं केलं, पण फडणवीस साहेब तरीही तुम्हाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली नाही. आणि फडणवीस साहेब, मी लहान माणूस आहे. लहान कशा अर्थाने माहितीये, पैशाने हो, निष्ठेने मी तुमच्यापेक्षा फार वर चढ आहे, फार वर चढ आहे. तत्वाने पण मी फार वर चढ आहे. फडणवीस साहेब एवढे पक्ष फोडले, एवढा सगळा राडा केला, एक पक्ष फोडून समाधान झालं नाही, दुसरा पक्ष फोडला.
पण तुमच्या नशिबात मुख्यमंत्री पदाची खुर्ची नव्हती. फडणवीस साहेब, तुमच्या नशिबात मुख्यमंत्री पदाची खुर्ची नाही. तुम्ही कितीही ठरवा, 2024ला तुम्ही मुख्यमंत्री होणार नाहीत. ही महाप्रबोधन यात्रा हा संकल्प उराशी घेऊन आहे. ही महाप्रबोधन यात्रा हा संकल्प करत आहे की जाती जाती आणि धर्माधर्मांचे कंपू तयार करणाऱ्या भाजपाला 2024ला सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नागपूरच्या क्राईम रेकॉर्ड बद्दल मी बोलूच नाही. नागपूरच्या क्रिमिनल रेकॉर्ड बद्दल मला बोलायचंच नाहीये. तुमचं जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त तलाव ही जी संकल्पना होती, ज्या संकल्पनेतनं तुम्ही काय त्याला म्हणतात, ECSचे फंड असतात, NGOला दिले जातात. कोणत्या NGOला फंडिंग दिलं ते डॉक्युमेंट सकट पुन्हा बोलेल, त्याच्यावर आत्ता बोलणार नाही. परंतु हे सगळे फंडिंग ज्या अमृता वहिनींच्या म्हणजे त्या बँकेचेही फंडिंग गेलेले होते, जे NGOला दिलेच जातात, त्यातनं किती काम झालं, फंडिंग कुणाला दिलं, कशा पद्धतीने दिलं. दादा, मी पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. मी पुरावे घेऊनच बोलणार. मी सकाळी एक मुद्दा, मला माहित नाही किती माध्यमांनी अधोरेखित केला ते, मी सकाळी एक मुद्दा असा सांगितला होता की ललित पाटीलला ऍडमिट करून घेताना कोण लोक होते आणि सुप्रिटेंडंट कोण होता. मी त्यात सुप्रिटेंडंटचं नाव घेताना अजय तावरे असं नाव घेतलं. आणि अजय तावरे कोण आहे तर गुगल करा, गुगल लोक हो, गुगल करा. अजय तावरे किडनी रॅकेट मधला मुख्य आरोपी. अरे कसा काय तो सुप्रिटेंडंट म्हणून तिथे होता. 1.25 वर्षात 5 अधिकारी बदलतात, पण हा माणूस 10 वर्ष ससून मध्ये कसा काय होता. एकाच गावातले सगळे कसे असू शकतात. अजय तावरे साताऱ्यातले, शंभूराज साताऱ्यातले. अगदी त्याच वेळेला तो चरणसिंग राजपूत नावाचा SP पोलीस अधीक्षक, तोही तिकडे वालचंद नगर आणि जवळपासचा. माझ्याकडे खूप आहे बोलण्यासारखं. फडणवीस साहेब, मी एकही शब्द वेग बोलत नाहीये, विथ डॉक्युमेंट बोलतेय. फडणवीस साहेब आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी, त्यांच्या पेड ट्रोलर्सने आणि त्यांच्या बार्किंग टीमने, जी बार्किंग टीम सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यांना सुपाऱ्या आणि उपकंत्राट दिलेली आहेत फक्त आणि फक्त मातोश्री आणि उद्धव साहेबांवर बोलण्यासाठी, त्या बार्किंग टीमने जे अनेक गोष्टी बोलल्या, त्यातला एक बार्किंग टीम मधला एक असा टिल्लू माणूस होता. तो काल काहीतरी बोलत होता. हा जाऊ दे, असू दे, लहान लहान लेकरांना बोलायचं नसते. यातला हा जो काय म्हणालात, ऐकायला आलं नाही राव मला. काय किंवा मी शाकाहारी माणूस आहे असो. आपण कोंबड्या बिंबड्या कशाला खायच्या, शाकाहारी माणूस आहे. अरे अभ्यास करत नाहीत, कॉप्या करून पास झाल्यासारखे बोलतात. कॅवेट कसं दाखल होतं हे साधं कळत नाही. अरे 2 माणसांचं केस चालू आहे, त्याच्यामध्ये जर थर्ड पार्टीचा जर PIL दाखल झाला असेल तर थर्ड पार्टीचा PIL दाखल झाल्यानंतर ज्याच्याशी संबंधित केस आहे त्याला त्याची माहिती मिळणे क्रमप्राप्त असते. ती माहिती मिळण्यासाठी तो अर्ज करू शकतो. असा एक अर्ज आदित्यजींकडनं जाणं ही एक स्मार्ट मूव्ह होती. मी माध्यमांना सांगितलं पाहिजे, सगळ्याच माध्यमांना. पिटिशन नंबर 17983/2023 26 सप्टेंबर 2023 ला दाखल झाला. दाखल करणारे जो माणूस आहे तो कोण आहे, सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लेक्टिटंट असोसिएशनचा अध्यक्ष. नाव पठाण आहे, इट डझंट मॅटर. पण काय आहे माहितीये का, ही माणसं कशी उभी केली जातात त्याच्यावरती पुन्हा कधीतरी बोलेन. पण यांच्याकडून एक PIL दाखल झालं. हे पिटिशन दाखल झाल्यानंतर स्वाभाविक आहे की जर तुमच्याशी संबंधित मॅटर असेल तर ते काय चाललंय ते जाणून घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे. त्यासाठी तुम्ही कोर्टाकडे अर्ज करू शकता. आदित्य साहेबांनी कोर्टाकडे एक अर्ज केला की जी काही प्रोसेस असेल, प्रक्रिया असेल, ती मला माहिती असली पाहिजे. ज्याचा नंबर आहे 13/10/2023 ला आपल्याकडून IA दाखल झाला. IA नंबर 19336/2023. बाय इट इज जस्ट अ पार्ट ऑफ रुटीन. हा कायद्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. आता टिल्ल्या लेकरांना कळतच नाही तर काय बोलायचं बाबा आपण. तरी मी काल ते चॅनलवर सांगते, नो 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 नो, कुठल्या तरी चॅनलने सांगितलं तुम्ही असेच थांबा, आपल्यासोबत सुषमाताई बोलायला आहेत. तर ते काय सांगतात, मला टेबल टेनिस खेळण्यात इंटरेस्ट नाही. अर्धा
अरे टेबल टेनिस खेळायला अशी सारखी हाईटची माणसं लागतात. एवढ्या लेकरांसोबत कसं टेबल टेनिस खेळायचं बरं? मी आधीच सांगितलंय, जो कोणी उद्धव साहेब आणि मातोश्रीवर बोलेल त्याचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब केल्याशिवाय. दादा हो, या लोकांनी सांगितलं की असं झालं तसं झालं. अरे आभार माना उद्धव साहेबांचे, तुम्ही सगळे टीका करणारे हो आणि बार्किंग टीम हो. तुम्ही आभार माना की कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव साहेब होते. ते मुख्यमंत्री होते म्हणून आज आम्ही सभा घ्यायला आणि तुम्ही टीका करायला जिवंत आहात. कारण कोरोना सारखा काळ असतानाही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत एवढे मृत्यू झाले नाही जेवढे मृत्यू आता देवेंद्रजींनी फोडाफोडी केल्यानंतर जे ट्रिपल इंजिनचं सरकार, खोके सरकार यांच्या काळात झालेले आहे. किती मृत्यू, किती पद्धतीचे हाल. बरं तरीही हे खोटं बोलतात. फडणवीस साहेब इतकं रेटून खोटं बोलतात. त्यांच्या रेटून खोटं बोलण्याची किती ठिकाणी लाठी हल्ला झाला. उद्धव साहेबांच्या काळात एकही मॉब लिंचिंगची घटना झाली नाही. पण देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत सक्रिय झाल्यापासून काय पद्धतीचं वातावरण तयार झालं. दादा जरा दाखवा जरा लोकांना काय झालं ते. नाही एक सेकंड, हा एक मिनिट, हा एक थांब दादा जरा स्टॉप कर. दादा स्टॉप कर जरा, दादा स्टॉप कर रे बाबा. हा दादा हो, मी म्हटलं ना की देवेंद्रजींनी ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांना निवड नंबर्स वाढवण्यासाठी आणि स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जवळ केलं. त्यातलं हे एक कॅरेक्टर, ज्यांची टिल्ली पोरं आज देवेंद्रजींची बाजू घेऊन बोलतात, त्यांच्या वडिलांचा काय सत्कार केलाय देवेंद्रजींनी ऑन रेकॉर्ड विधानसभेमध्ये. हा सत्कार जरा बघा. हा बोला. अरे दादा आवाज वाढव की. हे मोदींवर बोलतायत, टीका करतायत. थांबा दादा थांबा. दादा हो, मला हे फक्त एवढ्यासाठी दाखवायचं होतं की जे आम्हाला सावरकरांच्या भूमिकेवर प्रश्न विचारतात त्यांचे सावरकरांच्या बद्दल काय त्याचे विचार होते ते ट्विट आम्ही तुम्हाला दाखवलं. जे आता आम्हाला भाजप आणि RSSची फार गौरव गरिमा आणि महिमा सांगतात, महिमा मंडन करतात, त्यांचे RSS आणि भाजप बद्दल काय विचार होते. जे आम्हाला शहाणपण सांगतात आणि सांगतात की आम्ही कसे ग्रेट आहोत आणि देवेंद्र भाऊ कसे ग्रेट आहेत, त्या देवेंद्र भाऊंबद्दल यांची काय मतं होती ती मतं जरा तुम्हाला, आणि विशेषतः फडणवीसांनी यांची काय इज्जत काढली होती हे पण एकदा तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून हे सांगितलं. दादा तुम्ही आवाज जरा वाढवाला, तुम्ही कंजूशी करणार नाहीत आणि खालचे पण जरा आवाज वाढवतील. यांनी सांगितलं की आम्ही खरे चांगलं सरकार चालवणारे आहोत. सरकार उद्धव साहेबांना चालवता येत नव्हतं, आम्हाला चालवता येत होतं. दादा हो, उद्धव साहेबांच्या काळात एकही मॉब लिंचिंगची घटना झाली नाही किंवा कुठेही लाठी हल्ला झाला नाही.
कोरोनासारख्या काळात सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी प्रेमाने प्रत्येकाला येऊन समजावून सांगितलं. जे साहेबांनी एका ठिकाणी बसून काम केलं ते यांच्याकडून ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार करून जमलं नाही. यांनी काय पद्धतीचं काम केलं? ए दादा सांग रे बाबा एकदा. महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी दोन दोन पक्ष करणाऱ्या फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचं काय भलं केलं? बारसूमध्ये लाठीचार्ज झालाच नाही असं रेटून खोटं बोलणाऱ्या फडणवीसांचा हा व्हिडिओ कोणीतरी दाखवा. शासनाने पोलिसांनी जबरदस्त लाठीचार्ज मैदानी पडवा करता लक्षात केला. त्याच्यामुळे सर्व मेळामेला विरुद्ध पडलेले आहेत. लोकांनी लोकांना खांडावर मारला, जाम मारला. मात्र तिथे आपण जर व्हिडिओ जरी बघितले तरी कुठेही लाठीचार्ज झाला आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात गाडी बंद म्हणून कसा उच्चार मांडला होता या भाजप प्रायोजित राजकीय रोजगार योजनेच्या मजुरांनी. पण हेच मजूर गपवान डोळ्यांनी बघत राहिले. आनंदी वारकऱ्यांवर झालेला लाटे हल्ला काय चुकवली आवाज. आपण जर बघितलं असेल तर लाठीचार्जमध्येही थोडी गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठी हल्ला करण्याचा आदेश कोणी दिला? फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीसजी पाहताय ना तुमच्याच कारकिर्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा कसा बोलल्या वाजलाय. दादा हो, ज्या फडणवीस साहेबांनी प्रत्येक वेळेला मी फक्त आरसा दाखवते, अजून खूप लिटरेचर 40 सभांमधून येईल, अजून खूप गोष्टी बाहेर येतील. आज उद्घाटकीय सभा आहे. फक्त आणि फक्त मला फडणवीस साहेबांचा खोटारडा चेहरा काय आहे तो नागपूरकरांना दाखवायचा होता. मला फक्त आणि फक्त फडणवीस साहेब पक्ष फोडण्यात किती बिझी आहेत याच्यातली कोणती गोष्ट आहे जी महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी केली. महाराष्ट्राचा विकास त्यांनी कोणत्या पद्धतीने केला. काय महाराष्ट्रातली महागाई कमी झाली का? काय इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळाले की इथे नवीन नोकऱ्या मिळाल्या? इथल्या परीक्षा पद्धतीमध्ये किती वेळा पेपर फुटला आणि किती वेळा पोरांनी परीक्षा फीस भरली याच्यावर पुन्हा कधीतरी बोलेन. पण हे सगळं चालू असताना आत्ता महाराष्ट्राची तरुणाई एका वेगळ्या गोष्टीत अडकली आहे. दादा हो, तुम्ही विचार करा. फक्त हवेतला आरोप IQ माहिती. परमवीर सिंग माफीचा साक्षीदार होऊन एक IQ माहिती सांगतो आणि त्या IQ माहितीवर नुसता वसुलीचा आरोप म्हणून ते अनिल देशमुखांचा राजीनामा घेतात. परंतु आम्ही एवढे पेपरच्या पेपर दाखवतोय रोज, तरीही फडणवीस एकाही मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत. ना ते आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा राजीनामा मागतात, ना ते शंभूराज देसाईचा राजीनामा घेऊ शकतात, ना ते दादा भुसेचा राजीनामा घेऊ शकतात. वरून ते असं म्हणतात की सुषमा अंधारे तुम्ही बोलताय कशाच्या आधारावर? मी सकाळी सांगितलं आणि आत्ताही सांगते, जर प्रश्न आरोग्य खात्याशी संबंधित असेल, त्यांच्यातली एक चित्रविचित्र बाई बोलली. ती चित्रविचित्र बाई बोलताना आपल्या फडणवीसांना वाचवण्यासाठी, आपल्या अलमपणाची भाटगिरी करण्यासाठी ती असं म्हणाली की त्या बायका गोळ्या औषधच खात नव्हत्या. दादा हो, जे मृत्यू नांदेडमध्ये झाले ना, नांदेडमध्ये 3 मृत्यू फक्त प्रसूती गुंतागुंतचे होते. बाळबाळंतीन 12 मृत्यू जे होते ते ऑक्सिजन वाचून तडफडून मेले होते. अजून 2 मृत्यू होते ते सर्पदंशाचे होते. त्यातले 4 मृत्यू होते ते ऍक्सिडेंट ट्रॉमाचे होते. 3 मृत्यूबद्दल एक वेळ तुमची कदाचित युक्तिवाद चालूही शकेल, पण बाकीच्यांचं काय? हाफकिन इन्स्टिट्यूटचं मागच्या वर्षभरातलं 226 कोटीचं देयक बिल दिलंच नाही आणि वरून तानाजी सावंत असं सांगतात की ही माझी जबाबदारी नाही, कळवा ठाणे हे माझ्या हद्दीत येत नाही, ते मनपाचं रुग्णालय आहे. अरे देवेंद्र फडणवीसांनी जर कूटनीती करून इथल्या सगळ्या महापालिका बरखास्त करून टाकल्या. मुंबईमध्ये ज्या वेळेला तुंबतं त्यावेळेला ती चूक सगळीच्या सगळी उद्धव साहेबांची असते.
आणि इथे चूक कुणाची तर म्हणे महापालिका प्रशासनाची. नागपूर तुंबल्यावर चूक महापालिका प्रशासनाची कशी काय? महापालिकेत नगरसेवक आहेतच नाही. तुम्ही बरखास्त करून टाकली सगळी महापालिका. जर तुम्ही महापालिका बरखास्त करून टाकली तर जबाबदारी संपूर्णतः सरकारची येते. काय केलं सरकारने? जर तुम्ही तिकडच्या महापालिका सगळ्या बरखास्त केल्या तर महापालिकेच्या अधीन येणाऱ्या हॉस्पिटल्स आणि त्यात झालेले मृत्यू ही सुद्धा जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येते. पण हे लोकांना समजावूनच सांगितलं जात नाही. महाप्रबोधन यात्रा हे लोकांना समजावून सांगण्यासाठी असेल. महाप्रबोधन यात्रेतनं या प्रत्येक गोष्टीचा पर्दाफाश केला जाईल. आजच्या दिवशी आम्ही फक्त आणि फक्त तोंडओळख प्रश्नांची करून दिली. उद्यापासून या प्रत्येक गोष्टीचा, ज्याला म्हणतात ना काय ते फटाके बिटाके ते लावणं, मला फटाके आणि बॉम्बची भाषा काहीच वापरायची नाही. मी अत्यंत शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक चौकटीतली कार्यकर्ती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या लोकांचे असे कष्टाचे पैसे, ज्यांनी लाईट बिल भरलंय, ज्यांनी नळाची पाणीपट्टी भरलेली आहे, ज्यांनी घरपट्टी भरलेली आहे, ज्यांनी टॅक्स दिलेला आहे, ज्यांनी रोड टॅक्स दिलेला आहे, त्या प्रत्येकाच्या प्रश्नावर, त्या प्रत्येकाच्या पैनपैचा हिशोब महाप्रबोधन यात्रेतनं मागितला जाईल. आजच्या दिवशी पहिल्या एपिसोडमध्ये हे बोलताना मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे जर कुणालाही राग आला असेल, कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणाचाही चुकून माकून उपमर्द झाला असेल, चुकून कुणाचाही जर काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्यांचे, ह्यातल्या एकाचीही मी माफी अजिबात मागणार नाही. मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम राहत, कारण वंदनीय बाळासाहेबांचा एवढा एक गुण निश्चित मी फॉलो करते की माझा शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी. एकदा गेली शोधत बसत नाही इकडे पडली का तिकडे पडली. दादा हो, पहिला एपिसोड देवेंद्र फडणवीसांच्या नावाने क्रमशः, कारण दुसरा एपिसोड घेऊन मी अजून विदर्भात येणार आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.